आपण बनवणार आहोत घरगुती पौष्टिक आणि चविष्ट अशी ही डाळ पालक रेसिपी। रोजच्या जेवणात पटकन तयार होणारी ही डाळ पालक चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर भन्नाट लागते। पालकाची पौष्टिकता आणि डाळीची चव यामुळे ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते। हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा। तर आज आपण ही जी डाळ पालक बघतोय अगदी साध्या पद्धतीने, त्यासाठी बघा मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे, त्याचबरोबर पाव वाटी मूग डाळ घेतली आहे। आता तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता किंवा फक्त तूर डाळीपासून जरी ही डाळ पालक तुम्ही बनवली तरी खूप चविष्ट होते। तर इथे बघा स्वच्छ 2 वेळा डाळ छान धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत। त्यामध्ये घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। आता इथे मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालते आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। आता तुम्हाला तुमच्या कुकरचा अंदाज असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने एखाद दुसरी शिट्टी कमी जास्त करू शकता। इथे बघा साधारण 5 शिट्ट्या मी मीडियम हाय फ्लेमवर करून घेतल्या। डाळ मस्त शिजली गेली आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी एक भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल। तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल। इथे बघा त्यानंतर घालायची आहे मोहरी, अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं। कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घालून घेतलेली आहेत। बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये घातलेला आहे पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घातली आहे, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातले, त्याचबरोबर अर्धा चमचा धणे पावडर घातली आहे। आता हे सगळे मसाले छान फोडणीबरोबर परतून घ्यायचे अर्धा ते 1 मिनिट मंद आचेवर। त्यानंतर बारीक चिरलेला, स्वच्छ धुवून बारीक चिरलेला हा पालक आपल्याला या फोडणीबरोबर परतून घ्यायचा आहे। एक साधारण 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर पालक छान आपल्याला या फोडणीबरोबर परतून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे हा पालक छान फोडणीमध्येच शिजला जातो। पालक शिजायला अजिबात वेळ लागत नाही। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली, घोटून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे। मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पाणी घालू शकता। तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी आहे तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। इथे बघा मस्त रट अशी उकळी आलेली आहे। तर साधारण एक 5 ते 7 मिनिटं मी मीडियम हाय फ्लेमवर ही डाळ उकळून घेतली। आता आपली ही डाळ पालक तयार आहे। तरीसुद्धा अजून छान रिच टेस्ट येण्यासाठी आपण याला एक तडका देणार आहोत। तर इथे मी तूप घातलं आहे, मेल्टेड तूप घालायचं आहे। त्यामध्ये जिरं घातलेलं आहे पाव चमचा आणि लसूण घेतलेला आहे, थोडासा मोठा असा उभा कापून लसूण घालायचा आहे। एक 4 ते 5 पाकळ्या उभा चिरून घातलेल्या आहेत। आता फोडणीमध्ये आपल्याला इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालते। याने या तडक्याला रंग भन्नाट येतो आणि मस्त चवही 1 नंबर लागते। आता हा तडका आपल्याला या डाळीवर घालून घ्यायचा आहे। मस्त अशी तडका घालून केलेली डाळ पालक, चमचमीत डाळ पालक खाण्यासाठी तयार आहे। 1 नंबर लागते। बरं पौष्टिक आहे, करायलाही तितकीच सोपी आहे। तुम्ही बघू शकता रंगही अप्रतिम आलेला आहे, झटपट तयार होते। त्यामुळे तुम्ही अगदी घाईच्या वेळी कोणी पाहुणं जरी येणार असेल तरी तुम्ही ही डाळ पालक करू शकता। तर अशा पद्धतीने मस्त ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल डाळ पालक खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे। तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील आणि अजूनही तुम्ही आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।